हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. जरा तब्येत डाऊन झाली आहे. तर 2-3 दिवस झाले एकही मी व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे. कारण की व्हिडिओ अपलोड न करण्याचं कारण की माझी तब्येत बिघडली आहे. तर मग म्हटलं नाही आणि माझं थोडंसं रुटीन पण चेक करायचं होतं. ब्लड टेस्ट वगैरे हे बघा तुम्ही बघू शकता. ब्लड टेस्ट वगैरे सकाळी केलेली आहे. तर मग कारण की माझी शुगरची टेस्ट आम्ही दर महिना करतो, म्हणजे की मंथली आम्ही करतोच, पण करायला नाही भेटली तर जास्त दिवस झाले. तर मग म्हटलं 3 महिन्याचा आपला ॲव्हरेज जो असतो की 3 महिन्यांमध्ये आपल्याला किती शुगर आपली वाढली. माझी शुगरची टेस्ट केली आहे. तर मिस्टर बोलले की नाही शुगरची टेस्ट करूया. तर म्हटलं ठीक आहे. आणि थोडी तब्येत पण डाऊन झाली आहे. त्याच्यामध्ये काल डॉक्टरकडे जायचं होतं, पण नाही जायला जमलं. कारण की आज टेस्ट करायची होती आणि डॉक्टरांकडे गेले असते तर खरं सांगू का, मीच नको म्हटलं. कारण की डॉक्टरकडे गेली असती तर परत त्या मेडिसिन्स आणि ह्या शुगरच्या मेडिसिन्स एवढ्या जाड्या आहेत, म्हणजे अशा लांब तर आहेतच, पण अशा ब्रॉड टाईपच्या आहेत, ब्रॉड. आणि त्या मला नको आहे. बघा माझं पूर्ण फेस पण सुजलं आहे ना, डोळे पण काले काले पडलेत. कारण की मला तापसुद्धा येतो आहे, सर्दी झाली आहे, हे सगळं डोकं दुखतं आहे. आणि खरं तर माझा हा टाळूचा भाग, हा वरचा भाग आहे ना, एवढा चावतो आहे की काय सुचायलाच झाले नाही. मी जरी हेअर वॉश केलं तरी मला दुसऱ्या दिवशी असं वाटतं तेल लावून चांगलं मॉलिश करावं असं होते. म्हणजे पूर्ण फेसिंग माझं हे पूर्ण डोकं असं चावायला लागले. आणि का कशामुळे ते माहीत नाही आहे. कारण की मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, हे बघा सगळं डोळे वगैरे असे एकदम दुखत आहेत ना, काळे काळे व्हायला लागलेत. आणि मग माझ्या मिस्टरांना म्हटलं की डॉक्टरकडे आज नको, पहिले ब्लड टेस्ट करून घेऊया. कारण ब्लड टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण 3 महिने झाले, 3 महिने 1 हफ्ता झाला आहे, तर ब्लड टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. तर ते म्हटले ओके मग आपण करूया. काल त्यांनी ते जे लागणारे साहित्य होतं ते काल कामावरून यायच्या वेळेला सकाळीच घेऊन आलेले. आणि तर मग लक्षात राहिलं नाही म्हणून कामावरून सुटले ते, तर संध्याकाळी येताना घेऊन आले आणि ठेवून गेले. कारण आज सकाळी मॉर्निंगला 6 वाजता त्यांनी ब्लड टेस्ट केलेली आहे. आता परत मला दुपारी 3 वाजता करायचे आहे. कारण की त्याला टायमिंग दिलेलं आहे, एवढ्या वेळेमध्येच ते जेवण संपलं पाहिजे आणि दर वेळेला असतं. तर सकाळी उठल्या देवाला पहिले स्वामींना हात जोडले आणि म्हटलं माझं ब्लड टेस्ट करायचं आहे. तर ते जे इंजेक्शन टोचल्यानंतर जे प्रिक करतात तर ते हळू स्मूथली जाऊ दे. आणि तुम्हाला सांगू का, सेम टू सेम तसंच झालं. त्यांनी टोचलं, मी आज त्यांना काहीही बोलले नाही. दर वेळेला ते जेव्हा टोचतात त्या वेळेला मला खूप त्रास होतो. कारण की ते पटकन जात नाही. आणि माझी ज्या आपल्या नसा असतात हातांच्या, तर त्याचं कसं होतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये माझं पटकन भेटत नसल्यामुळे तर ते मला डबल क्लिक करावं लागतं. तर हे बघा निघायला आले. तर ते थोडंसं स्किन आपली चिकटलेलं असतं ना, बघा मी काढलं आहे तरी पण ते बघा ते कॉटन त्यालाच चिपकून आहे. बघा त्यालाच चिपकून आहे आणि मी हे काढलं आहे. तर खूप कळ लागते, त्रास होतो. तर मला असं वाटतं की नको ते इंजेक्शन वगैरे. आणि मी एवढे ॲडमिट होते तेव्हा ऑक्टोबरमध्ये, एवढे इंजेक्शन घेतलेत ना, माझे हे हाताच्या वगैरे ह्या नसा वगैरे आहेत ना, त्या पूर्ण ब्लॉक झालेल्या. म्हणजे ते पुढं ते ग्लुकोज वगैरे सोडतात ना बाटलीतलं, ते पुढे जातच नव्हतं, एवढा मला त्रास झालेला. तर आणि त्याच्यामध्ये मग आपली फॅमिली, म्हणजे इथे कोणी नसल्यामुळे तर लक्ष द्यायला कोणी नसतं अहो. खरं तर तुम्हाला सांगू का, माझी मुलगी, माझा नवरा आणि मी, आम्ही तीनच माणसं. म्हणजे तिचं तेव्हा एक्झाम चालू होतं आणि तिचं अभ्यास घ्यायला पण मी घरी नव्हती. खरं तर आम्ही सगळं तिघं मिळून करत होतो. तर ते त्यावेळेला खूप त्रास झाला. आणि स्वामींची कृपा तर होतीच. तर त्यांच्यामुळं तिचा अभ्यास तिने चांगला केला, चांगले मार्क काढले, चांगल्या मार्कांनी ती पास झाली.
काही माझ्या फ्रेंड्ससुद्धा होत्या, त्या सपोर्ट करत होत्या की तिला तू स्कूलमध्ये सोड, म्हणजे तिचं खाणं पिणं आम्ही बघूया. पण मला माहिती होतं की आपलं ते आपलं असतं, म्हणजे किती ना, त्यांची पण फॅमिली आहे, त्यांची मुलं सकाळी शाळेत जाणार, त्यांचं करणार, आपलं करणार. तर मग म्हटलं नको, कारण की मी तशी तयारी केलेली. भले माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, तरी पण मी काही पैसे तिच्याजवळ ठेवलेले की तुला नाश्ता वगैरे सकाळी दुकानातून काही तू आण, खा. आणि मग मिस्टर रात्रभर माझ्याशी असायचे. ती घरी एकटी असायची, रात्रभर एकटी झोपायची आणि एवढं वयसुद्धा नाही आहे तिचं. तर तिने ते मॅनेज केलं आणि मग ती एक्झामला जायची. एक्झाममधून सुटली का, ती सुटल्याचं टायमिंग ते आम्हाला स्कूलमधून पहिलेच सांगितलेलं की एवढ्या टायमाला ते सुटणार आहेत, तर तुम्ही मुलांना घ्यायला या. तर ते घेऊन यायचे. ते घेऊन आल्यानंतर ती घरचं सगळे काम, म्हणजे लादी, भांडी, कपडे, एवढीशी मुलगी हे सगळं करायची आणि करून तिचा अभ्यास कंप्लीट करू रात्री 12-12 वाजेपर्यंत तिचं रायटिंग वगैरे, तिचं होमवर्क, स्वतःच्या टेस्ट स्वतःच घ्यायची आणि स्वतःच चेक करायची की कसं, म्हणजे ती कसं, म्हणजे सासू वगैरे माझी आहे खाली, आम्ही 1+1 राहतो. तर मग त्या आवाज द्यायच्या. जेव्हा मी आजारी पडले तर त्याच मला घेऊन गेलेल्या हॉस्पिटलला. आणि पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे नवरा थोडंसं कुचमत होता की घेऊ, हॉस्पिटल म्हटल्यानंतर बिल खूपच येतो. तर मग ते विचार करत होते. पण ॲडमिट झाल्यानंतर आणि आमच्यासमोर राहणाऱ्या एक भाडोत्री म्हणून राहायला आलेल्या, म्हणजे त्या खूप चांगल्या. त्यांच्या मिस्टरांनी रात्रीची रिक्षा, त्यांची रिक्षा आहे, तर त्यांनी रिक्षा काढली आणि मला रिक्षात टाकून 1-1.5 वाजता रिक्षात टाकून मला हॉस्पिटलला नेलं आणि ॲडमिट केलं. मला जेमतेम 3-4 दिवस हॉस्पिटलला तिथं राहावं लागलेलं. आणि माझी माणसं कोणी आली नव्हती माहेरची मला बघायला. सध्या मला फोनसुद्धा केलं नाही. आणि कसं होतं माहिती आहे का, आपण जर माहेरी गेल्यानंतर आपले नातेवाईक असतात, त्यांना बघायला वगैरे आपण फोन नाही केला तर ती लोकं असं म्हणतात की तुम्ही आम्हाला बघायला नाही आले, फोन नाही केला, असं नाही तसं नाही. मग ती आपली कंडिशन समजून घेत नाही की बाबा मुलांच्या एक्झाम होत्या म्हणून यायला जमलं नाही. पण मात्र ते आपल्याकडे नाही आले तरी चालतात, म्हणजे आपल्याला बघायला नाही आले, विचारपूस नाही केली तरी चालते. पण त्यांची वेळ जेव्हा येते ना, आपण नाही केलं तर आपल्याला 2 गोष्टी ऐकून सांगतात की नाही तुम्ही आले नाही, तुम्ही असंच केलं तसंच केलं. म्हणजे हे माझ्याबरोबर हे भरपूर वेळेला झालं आहे असं, की मला ऐकून दाखवलं आहे वगैरे असं. आणि मी किती नाखारी आहे असं मला, म्हणजे असं व्यक्त केलं आहे त्या लोकांनी की मी किती चुकीचे आहे आणि ते किती चांगले, म्हणजे बरोबर आहेत असं दाखवलं आहे. तर असो, ती गोष्ट वेगळी आहे. तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळे म्हणून मी 2-3 दिवस व्हिडिओ बनवले नाहीत. आणि आज बनवण्याचं कारण म्हणजे, तर हा जो रुटीन आहे, तो रुटीन सगळा माझ्या रिपोर्टवर अवलंबून आहे. देवाला एवढंच म्हणेल की बाहेरच्या मेडिसिन जास्त नको आहेत मला, कारण माझ्या शरीरासाठी पण चांगल्या नाही आहेत त्या. तर म्हणेल की तुम्ही आता नॉर्मल, कारण की मी 3-4 दिवस शुगरच्यासुद्धा गोळ्या घेतलेल्या नाही आहेत. मलाच माझी तब्येत डाऊन नसल्यामुळे ना मला ते विसरायला होतं आणि मग सकाळचं उठणं होत नाही, अंग खूप जड वगैरे असं. आणि प्रवास केला आहे, खरं तर प्रवास केला आहे, गावाला जाऊन आले कामानिमित्त थोडंसं. तर तो गाडीचा प्रवास येऊन जाऊन मला झेपला नाही. तर त्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायला लागला. तर मग त्रास झाला आहे, तर मग आता ते म्हणतात ना, आपण कर्म केले का त्याचं फळ मिळेल, तर तसं झालं आहे ते. त्याच्यामुळे मला आता डॉक्टरकडे जावं लागणार आहे. तर आजचा रिपोर्ट काय येते त्याच्यावरती अवलंबून आहे. आजचा रिपोर्ट जर नॉर्मल आला तर मग तरी पण मला जावं लागणार आहे, की थोडं डॉक्टरकडे जाऊन आल्याशिवाय, डॉक्टरच्या मेडिसिन्स घेतल्याशिवाय काही जमणार नाही आहे. त्या घ्याव्या लागतील, तरच तब्येत थोडी फिट वाटेल. आणि माझ्या तब्येतीकडे मी लक्ष नाही दिलं तर मग मुलीचं आता एक्झाम येते आणि तिला सोडायला वगैरे जायला लागतं. त्याच्यामुळे सकाळी तर तिचे पप्पा घेऊन जातात, पण आणायला तर मला जावं लागतं. ट्युशनला सोडायला जायला लागतं. ट्युशन पण खूप लांब आहे, म्हणजे जिथे ती स्कूलमध्ये जाते आहे त्याच ठिकाणी, त्याच्याच बाजूला तिचं ट्युशन आहे. ती तिकडेच जाते. त्याच्यामुळे मला ते आता सवयच झाली येऊन जाऊन. म्हणजे असं नाही, आसपास कुठे ट्युशन नाही भेटलं म्हणून मी नाही लावले तिला तिथे. तिथे छान शिकवतात वगैरे, तर मग लावले. आणि कोणाला जर जायचं असेल त्या ट्युशनमध्ये तर ते वर्तकनगरला आहे, साहस अकॅडमी म्हणून. जर कोणाला जायचं असेल तर त्यांनी मला कमेंट करा, मी तुम्हाला नंबर देईल, तुम्ही बोलून घ्या तुम्हाला जॉईन करायचं आहे की नाही करायचं आहे. तर खूप छान आहे. साहस अकॅडमी म्हणून वर्तकनगर इथे आहे. त्यांचे 2 अकॅडमी आहे. तर तुम्ही विचारून तुमच्या मुलांना किंवा मुलीला वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर सगळ्यांनी प्रे करा की आजचे रिपोर्ट माझे नॉर्मल येऊ द्यात, जेणेकरून मी
फिट आणि असेल तर मला जास्त गोळ्या मेडिसिन्स घ्यावं लागणार नाही आणि गोळ्या जास्त खाते त्याच्यामुळे तोंडाला चव नाही आहे. तर मिस्टरांना म्हटलं आज काहीतरी मला तिखट द्या जेणेकरून मला असं खावंसं वाटेल, 2 घास एक्स्ट्रा जातील माझ्या पोटात. तर मिस्टरांनी पैसे दिलेले आहेत. मिस्टर बोलले जाऊन तुला जे पाहिजे ते घेऊन ये, जेवण कर, पण एवढंच की तू त्या टायमिंगमध्ये जेव जेणेकरून तुझं ब्लड टेस्ट जो सेकंड आहे टेस्ट करायचं राहिले दुपारी, तर ती वेळेवर झाली पाहिजे. नाहीतर मग माझ्यावर बॉम्ब फुटणार आहे. जर वेळेवर जेवण झालं नाही, मी वेळेवर जेवली नाही, तर मग ते ब्लड म्हणजे आपलं जे रुटीन आहे आपलं ते करण्यामध्ये थोडंसं फरक पडतो. रिपोर्ट वगैरे खराब येतो. म्हणजे वेळच्या वेळेवर झालं तर रिपोर्ट नॉर्मल वगैरे असं असू शकतो. म्हणजे चांगलं आपली रीडिंग चांगली येते की तुम्ही वेळेवर जेवलात, वेळेवर तुम्ही ब्लड टेस्ट केली तर ते चांगलं रिपोर्ट येतो. तर त्याच्यासाठी ते काळजीपोटी बोलतात. पण देवाला म्हणे याचा रिपोर्ट चांगला येऊ दे, नाहीतर मला खूप ओरडा खायला मिळणार आहे. माझ्या मिस्टरांकडून सुद्धा खायला लागेल आणि माझी मुलगीसुद्धा मला बडबडते. तुमची मुलं तुम्हाला बडबडतात का? ती मला म्हणजे तू खूप लहान मुलांसारखं वागतेस मम्मा, तू किती तुला सांगून तुला कळतच नाही आहे, तुझ्या गोळ्या वेळेवर घे, तुझे मेडिसिन्स वेळेवर घे, तू काहीही घेत नाही. असं ती चिडचिड करते माहिती का तुम्हाला. तर मग मी तिला सांगितले मी गोळ्या वगैरे, आणि तिला हे माहिती आहे का 2-3 दिवस मी गोळ्या घेतलेल्याच नाही आहेत. हे तिलासुद्धा माहिती आहे आणि मलासुद्धा माहिती आहे. कारण की तिचं लक्ष खूप माझ्याकडे असतं. ती मला खूप ऑब्झर्व करते की मी काय करते काय नाही. तुम्हाला माहिती आहे का 13 वर्षाच्या मुलीला जेवण सगळं येतं. खूप छान जेवण बनवते ती. तर तिला सांगावं लागत नाही आणि ती सगळं बघते. मी किती गोष्टी किती टाकते जेवणामध्ये हेही ती ऑब्झर्व करते. आणि कधी मला तीसुद्धा देते. जेव्हा मी हॉस्पिटलला होती तेव्हा तीच माझ्यासाठी जेवण वगैरे घेऊन यायची. चांगलं छान जेवण. तिला एवढं काळजी की रात्रीचे पप्पा 9 वाजता आले तर मला अंडं बॉईल करून वगैरे द्यायची. अंडं उकडलेलं वगैरे असं द्यायची डब्यामध्ये, दूध वगैरे. म्हणजे सगळं तिने माझ्या मुलीने खूप माझ्यासाठी केलं आहे. म्हणजे हे असतं ना आपण मुलांसाठी खूप करतो, पण ज्यावेळेला मी आजारी होते त्यावेळेला माझ्या मुलीने माझ्यासाठी खूप केलं. तिला मी खरंच थँक्यू म्हणते आणि ह्याच्यापुढेही तेच म्हणणार आहे. तर सकाळी पण तिला मी जास्त काही जेवण दिलेलं नाही. तिला मी शिरा दिलेला आहे. तिला शिरा खूप आवडतो, चारोळी बदाम टाकून, आणि त्यात थोडेसे काजू ॲड केले. तिला मनुके आवडत नाही, ती म्हणते मला नको. तर मग तिच्यासाठी थोडंसंच मी शिरा करून दिलेलं आहे आणि तिला आवडला. मिस्टरांनाही आवडला, त्यांनी हे देखील खाल्लेलं आहे आणि ते कामावर गेले. त्यांना मी नाश्ता दिलेला आहे. तर आता दुपारचं जेवण आणि हे घरातली कामं झाल्यानंतर मला थोडंसं आराम करायचा आहे. कारण ती कामं नाही केली तर मुलगी माझी आल्यानंतर करते आणि मला तिला दगदग करून द्यायची नाही आहे. कारण तिला अभ्यासही असतो आणि तिला रीडिंगसुद्धा करायची आहे आणि नंतर दुपारी तिला ट्युशनला जायचं आहे. तर हा आहे माझा रुटीन. माझं 2-3 दिवस व्हिडिओ न बनवण्याचं कारण माझी तब्येत बिघडली आहे म्हणून मी व्हिडिओ नाही बनवलेत. तर चला बघूया आता आपण. मी तुम्हाला सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपले रिपोर्ट काय येत आहेत. स्वामींची कृपा. मी तर स्वामींना म्हणेन रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या, कारण जेणेकरून मला जास्त मेडिसिन्स खायला नको म्हणून. तर चला भेटूया आपण. बाय.